अरे बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। बजरंगबली हनुमान की जय, बजरंगबली हनुमान की जय। निषेधसो 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 निषेधसो। जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, राजमाता जीजा माता की जय। जय श्री राम, जय श्री राम। बजरंगबली हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माता की धर्म की जय, भारत माता की जय। वंदे वंदे सदसंतन की जय, ओ माता की जय, भारत माता की जय, परशुराम भूमि की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। सियावर रामचंद्र के जय, पवन सुत हनुमान के जय, भारत माता के जय। वंदे मातरम। जो हमसे टकराएगा मिट्टी में बन जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में बन जाएगा। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई, जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई। एक है तो सेव है, एक है तो सेव है, एक है तो सेव है, एक है तो सेव है। बोलो भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बोलून घ्या मारे, चालू करा मारे, उलोपिया तो पुढे या मग उलोपिया तो। अरे आम्ही भाई आम्ही आता कोणी स्टार्ट करूया सर आम्ही होतो
आणि 5 मैदान आम्ही तिथे सुरुवात करू आणि चेक करू. उल्या त्यानंतर आम्ही बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे पवन पुत्र हनुमान की पवन पुत्र हनुमान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम सोंग टाइम सांगलेला मरे. भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. चल हम हॅलो जो हमसे टकराएगा सीधा ऊपर जाएगा जो हमसे टकराएगा सीधा ऊपर जाएगा जो हमसे टकराएगा सीधा ऊपर जाएगा. जय श्री राम 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 जय श्री राम. पवन सुत हनुमान की वंदे वंदे भारत माता की भारत माता की जलाओ जलाओ पाकिस्तान जलाओ 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 पाकिस्तान जलाओ 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 पाकिस्तान जलाओ 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 पाकिस्तान जलाओ. हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा पाकिस्तान मुर्दाबाद. अरे भाई उल्या मरे. पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान टाइम मोठं यार सोंग दिलं मरे 7 झाली. धिक्कार असो धिक्कार आम्ही असं तर काय नाव पुढे हा दहशतवाद्यांचा धिक्कार असो. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की जय श्रीराम जय श्रीराम. आज आज गोवा हिंदू युवा शक्ती आणि गोयच्यो हिंदू ऑर्गनायझेशन सगळे मिळून आज ही निषेध सभा आज सुरुवात करता. आज निषेध सभेक सुरुवात करच्या पयलीं देव देश धर्मा खातीर हिंदू धर्मीय काम करता जगता त्या खातीर आयची सभा सुरुवात करच्या पयलीं हांव सगळ्यांकडे विनंती करता हनुमान चालिसाचे पठण जावन हे सभेची सुरुवात जातले. जय श्रीराम जय श्री राम. चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनऊ रघुबर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन भरण विराज
सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव कीना राम मिलाय राजपद दीन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लील्योतारि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मिलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम बदल ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुपरपुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमेर हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साकी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूपा राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय सब संतन की जय गौ माता की जय परशुराम भूमि की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम पार्वती पते हर हर महादेव जय श्री राम। जय श्रीराम आयज आझाद मैदानात सगळे हिंदू प्रेमी माझे भाव भयणी जो हिंदू धर्मीय म्हणून जमलेले आसा त्यांचे सगळ्यांचे स्वागत करता हांगा माझे पत्रकार बंधू उपस्थित आसा त्यांचे सुद्धा स्वागत करता त्यांना धन्यवाद म्हणटा आयज जी निषेध सभा हांगा आयोजित केली आसा गोंयच्यो सगळ्यो
हिंदू समितीच आसा त्यांचे पदाधिकारी आणि सदस्य मिळून ह्या सभा घेतली दाखयता. सगळ्यांक खबर आसा काश्मीराक जे कितें घडले, काश्मीराक जे तो टेररिस्ट अटॅक जाला, तो अटॅक एका मनशाचेर जावना, तर तो अटॅक हिंदू धर्माचेर जाल्लो आसा, तो हिंदू संस्कृतीचेर जाल्लो आसा. लक्षात घ्या, बांगलादेशाक घडले, बांगलादेशाक सुद्धा टार्गेट केले, ते हिंदूंक टार्गेट केले, त्याच्या उपरांत वेस्ट बेंगलाक टार्गेट केले. आता जे टार्गेट झाले ते आमच्या काश्मीराक टार्गेट झाले. हे टार्गेट गोंयांत येवपाक टायम लागतो ना. आम्ही जर हिंदू भाव आमच्या भितरूच जाती वाडटले, एकामेकाक जाती वदान झगडटले आणि जर युनायट रावचे ना, तर हे काश्मीराक जे घडले ते गोंयांत घडपाक टायम लागतो ना. तेका लागून हांव सगळ्या हिंदू धर्मियांक माझ्या बांधवांक विनंती करता, जात सोडा ती जी कधीच जात नाही, ती जात आहे. देवान जन्माक घालताना आमकां जातीन घालूंक ना, हिंदू धर्माच्या धर्माक घातलेले आसा. सनातन हिंदू धर्म हो धर्म कोणी तयार केल्लो ना, हो तर सनातन हिंदू धर्म आसा. ह्या धर्मान शांती शिकयल्ली आसा आणि वेळ पडल्यार शस्त्र घेवपाक सुद्धा आमकां शिकयल्लें आसा. आमच्या देव देवतांच्या हातान शस्त्र आसा, तसोच आमकां आशीर्वाद सुद्धा दिल्लो आसा. शांतीदूत म्हणटात, भाईचारा म्हणटात आणि फाटल्यान आमचो सुळो भोगतात. जाल्यार आमकां आयज सगळ्यांक विनंती करता की ज्या काश्मीराक घडले ते हेजे फुडें आमी खंयच घडूंक दिवचे ना. अशें केन्ना जातले तेन्ना कलियुगान आमी सगळे एकठांय येतले. आमी पळयतात आमच्या मंदिरांतले पदाधिकारी महाजन आपल्या आपसात झगडटात. तर कित्याक झगडटात? मान सन्मानाक झगडटा. आमकां हिंदू धर्मियांक मान जाय, आमचो हिंदू धर्म टिकलो जाल्यारूच आमी टिकतले. जाल्यार सगळ्या हिंदू धर्मियांक मागता तेंचे कडेन मान तो कोणाक जाय? देवाक आमी मान दिवपाक जाय. इतर धर्मियांक पळया तांकां सर्वात श्रेष्ठ कोण आसा? तर देव सगळ्यांत श्रेष्ठ आसा. जाल्यार आमकां हे फुडें घेवन वचपाक जाय. आमकां मान सन्मान सोडून देवाक फुडें घेवन वचपाक जाय, देवाक व्हडलो करपाक जाय. जेन्ना देवाचेर आघात जाता आमकां हिंदू धर्मियांक आपोवपाची गरज पडूंक जायना. तर देव खंय आसा? तर सगळ्यांच्या हृदयान देव आसा. जाल्यार ह्या आमच्या हिंदू धर्मियांचेर जेन्ना आघात जाता जाल्यार सगळ्या हिंदू धर्मियांक फुडें सरपाची गरज आसा. जे काश्मीराक जे घडले, आमचे निर्दोष भाव तेंच्यो बळी गेल्यो, तांकां मारले गेले. 27 आमचे हिंदू भावांक थंय गोळी घालून मारले गेले. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें ते मारतना कशें मारल्या. बाबा ते तूं हिंदू हे विचारले गेले तांकां आणि खंयच्या परिस्थितीन तांकां चॅक केले गेले खरेंच हिंदू आहा काय ना ते. म्हणजे जगात कसं कितें चल्ला, हिंदूंक टार्गेट केले गेले आसा. तेका लागून सगळ्यांनी सादूर रावा. गोंयान परिस्थिती येवपाक टायम ना. आमकां सगळ्यांक खबर आसा जे गोंयचे मार्केट जे आसा, गोंयभर मार्केट कोणी कॅप्चर केल्ले आसा? जाल्यार ते कोणी कॅप्चर केल्ले आसा? कोणी केल्ले आसा? ते कॅप्चर करपाक फुडें कित्याक सरले? तर तेका दोशी आमीच आसा. आमकां कळपाक जाय आमी तेंच्यांनी जशे नांव विचारून जात विचारून मारले तशें आमी आतां हेच्या फुडें खरेदी करतना नांव विचारून खरेदी करतले काय करचे ना? आमी जर विधर्मीचो कोणो मोडटले जाल्यार तेंचे आर्थीक बहिष्कार घालपाची गरज आसा. आमी हिंदू भाव पुरो ते हिंदू भाव शस्त्र हातीन घेवया. आयज लव जियाद आणि लव जियाद, थूक जियाद, मूत जियाद हे चालूच आसा. आमच्या धाकट्या भुरग्यांक टार्गेट केल्ले आसा. तेका लागून सगळ्यांनी एकजुटीन हिंदू धर्म फुडें व्हरया आणि जे काश्मीराक जे बळी पडले गेले, आमकां जे मारल्या तांकां 2 मिनटां स्तब्ध रावून तांकां श्रद्धांजली दिवया आणि फुडलो कार्यक्रम सुरवात करूया. 2 मिनटां सगळ्यांनी स्तब्ध रावचे आणि तांकां श्रद्धांजली दिवची. जय श्रीराम. जय श्रीराम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.
आता आमच्या पुढे जयेश नाईक, जयेश थळी आपले विचार मांडतले. श्री ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी वंदन करता आणि भारत मातेच्या चरणी वंदन करता. आज आमकां हांगासर जमचे पडटा, निषेध करचो पडटा, श्रद्धांजली व्हांवची पडटा. आज सोशल मिडिया सगळे व्यक्ती प्रत्येकाच्या मनान एक रुदन आसा, एक तिडक आसा, एक चीड आसा. पण प्रश्न त्याच बरोबर आम्ही सगळेजण जे जे घटना घडता त्या सगळ्या गोष्टीचो निषेध करता. हे धर्मांध हल्ले चालू आसा, अत्याचार चालू आसा, मारले वता, ऑफिसर मारले वता, आमचे मिलिटरीतले ऑफिसर मारले वता, सैनिक मारले वता. हाचे प्रश्न फुडें होच निर्माण जाता की जी पळय आमची शिकवण जाल्या, व्हडल्या व्हडल्या विचारवंतांनी सांगलेले आसा, जी सभ्यता अतिसभ्य जाता, अतिसभ्य ती बर्बरता करपी लोकांकडल्यान नष्ट जाता. बर्बरपा करपी जे विचारांचे लोक असतात, क्रूर विचारांचे लोक असतात, जो कसलोच विचार करिनात, रानटी जनावरी लोक असतात, तांच्याकडल्यान अतिसभ्य लोक मारले वता. टू मच ऑफ गुड इज बॅड. सावरकरांनी आमकां सांगला आमी अतिसभ्य जाले म्हणूनच आमचो नाश जाता. आणि म्हणून जो कितें अहिंसेचो आमकां अर्दो पाठ पडयलो, अहिंसा परम धर्म, पूण धर्माच्या रक्षणा खातीर आमकां हिंसा आवश्यक आसा हे सांगले वचूंक ना. ते शिकूंक जाय, ते जाणूंक जाय आणि ते करपाची वेळ आमकां गरज आसा. आमी दसऱ्याक शस्त्र अस्त्रांचे पूजन करता. आमच्या देवदेवतांनी जी शस्त्रां धारण केली ती खेळणी म्हणून धारण करूंक ना. वेळ प्रसंगी प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या धनुष्य बाणाचो वापर केला. सगळे आपल्या जे जे कितें तांच्याकडे असले ते सगळ्यांचो त्यांनी त्याग केला. धन संपत्ती सगळे सोडला, पण धनुष्य बाण केन्नाच सोडूंक ना. आपल्या जिवनात लक्षात दवरा. हाचे आमी स्मरण दवरूंक जाय. जर आमी प्रभू श्री रामचंद्र की जय म्हणटा जाल्यार आमी हे लक्षात दवरूंक जाय की प्रभू श्री रामचंद्रान आपल्या शस्त्रांचो त्याग करूंक ना. त्यामुळे शस्त्र त्याग करपाची कांयच गरज ना. प्रत्येक हिंदूंच्या घरांत शस्त्र अस्त्राचे पूजन दसऱ्याक जाता. ते शस्त्र खेळणे म्हणून वापरपाचे न्हय, वेळ प्रसंगी आपल्या रक्षणा खातीर, स्वताच्या रक्षणा खातीर वापर करपाची आयज गरज आयिल्ली आसा आणि ते करपाक जाय. आमी शोले पिक्चर सगळ्यांनी पळयला, सगळे पिक्चर पळयता. आमी पिक्चरांनी आसा जे घडटा तातूंतल्यान आमकां अशें दिसता की कोण तरी जय वीरू आमच्या मदतीक येतलो. केन्नाच येवचो ना, कोण येवचो ना मदतीक. स्वताचे रक्षण स्वता करचे पडटले आणि आमी सरकारा कडेन मागता की त्वरीत जाता जाल्यार अंदूच्या वर्सांत प्रत्येक स्कुलांत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग सुरू करा. आवश्यक आसा, हिंदुत्वादी संघटना आसा, कोण ट्रेनर जाय जाल्यार आमी पुरयता. सरकाराक निर्णय करपाक भंय दिसता. सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रत्येकाक सुरू जावंक जाय आणि हे जर जायना जाल्यार अशेच तरेन अत्याचार जाता, बळी जातले. काश्मीरान वतना प्रत्येक ट्युरिस्टाक शस्त्र घेवन वचून शस्त्र भितर. समोर आयलो तो ठोकता, हाणें ठोकपाचो. तो जर ठोकता आमकां, आमी ताका ठोकतले. सोडचे ना ताका, इतकें लक्षात दवरूंक जाय. भिता आमी कोणाकूय सांगता तुमच्या समोर कुत्रो आयलो, पयली विचार कित्याक हो येता की कुत्रो म्हाका चावतलो. कित्याक विचार हो येता हांव कुत्र्याचेर फातर मारून तो भिवन वतलो. असो विचार मनान, सकारात्मक लढायचो विचार आमच्या मनान कित्याक येना. शौर्य खंय गेले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जर आमी स्मरण करता जाल्यार हे लक्षात दवरूंक जाय आमी की अहिंसा हमारे मन की कस्तूरी है. अहिंसा हमारे मन की कस्तूरी है, लेकिन अगर दुष्ट न माने तो हिंसा जरूरी है. अगर दुष्ट न माने तो हिंसा जरूरी है. हे आमकां भगवान श्री कृष्णान सांगला. दुर्योधन जर आयकना नाश करचो पडटा. भीष्म सुद्धा आयकना ताका सोपोवचो पडटा. द्रोणाचार्य आयकना ताका सोपोवचो पडटा. हांगा विचार करपाची गरज ना. आणि दुसरी गोष्ट, भंय कसलो दिसता. आमी भिवपाक जाय कित्याक तो मनीस हांगा आमच्या जाग्यार येवन, आमच्या देशान येवन हे आतंकवादी जर आमच्या लोकांक मारपाक भिना जाल्यार हांकां मारपाक आमकां खंयचो भंय आसतलो. आणि आमी तांकां मारले जाल्यार खंयचो कायदो आमचेर कसले गुन्हे घालतलो. आमी आमच्या रक्षणा खातीर जर कांयच करूं शकना जाल्यार हे कायदे, हे संविधान ही फक्त आमचे कडेन कितें घातलेली आमीच. जसो एखादो कोळी आसता ती रचना करता आनी तातूंतच ते जाळ्यान अडकता, तशें आमी हे सगळे अडकले काय कितें.
हे रक्षण संविधानाच्या विषयी सगळेजण म्हणतात आणि दिलखुलास म्हणतात आणि याची चर्चा जाता सोशल मीडियाचेर सगळेजण म्हणतात जय जय हिंदू बहुसंख्या आसा थंयच फक्त संविधान टिकला, जय जय हिंदू बहुसंख्या आसा थंयच फक्त संविधानाक मान आसा। आज ह्याच देशाचे 2 तुकडे गेले, बांगलादेश गेलो, पाकिस्तान गेलो, खंय आसा ते संविधान? कोण मानता ते आमचे संविधानाक? थंय वयल्यान इस्लामीक म्हणून जाहीर केले तांच्यांनी। हांगासर जय बहुसंख्यांक झाले त्या भागान हे घडटले आणि हे घडूंक जर जायना जाल्यार जो संदेश आमच्या सगळ्यांक दिला एक है तो सेफ है, एक है तो सेफ है, संघटनेन जाय, खंयच्याय संघटनेन जोडात, खंयच्याय संघटने बरोबर वतात, भेदभाव विसरून एक जायात। माझ्या भावानो, वेळ आयला, घरा बसून रावपाचो वेळ ना। आमचे व्हडले व्हडले श्रीमंत लोक सगळे काश्मीरांनी असले, मोठे मोठी घरां असली, गाडी असलो, बंगलो असलो, सगळे असले, आज सगळे सोडून पळून येवचे पडले। आपल्या देशात हांगासर बंगालातले लोक, वेस्ट बंगाल जे म्हणटा थंय सगळ्यांक सोडून येवन हांगासर आश्रीत रेफ्युजी म्हणून आमच्या देशात रावतात। 1919 जे घडले 2025 घडटा, कोण कितें करू शकता? मिलिटरी येतली म्हजे खातीर, पुलीस येतले म्हजे खातीर, कोण येवचो ना। आपूण आपले शेजारी पाजारी आपल्यो संघटना बांदा, आपले एकत्रीत जाया। एखादो मॉब आपलेर चालून आयलो जाल्यार ताका कशें उत्तर दिवपाचे हे सगळ्यांनी शिकून घेवचे, इतलीच म्हाका सगळ्यांक कळकळीची विनंती करता। परत एकदा हांव ह्या घटनेचो तीव्र निषेध करता आणि सगळ्या भावांकडे उलो मारता की जी मंदिरां आसात, देवळां आसात थंय वचात, देवळांतल्यान एकत्रीत जाया, संघटनेंतल्यान एकत्रीत जाया। शेवटी मंत्र वच आसतलो की आमी सगळेजण एक है तो सेफ है, इतलेच हांव सांगून म्हज्या हांगा ह्या वाणीक विराम दिता। छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। धन्यवाद जयेश तळी। आता आपले नितीन फळदेसाय 2 मिनिटात आपले विचार मांडतले। नमस्कार, हांव नितीन फळदेसाय, आंतरराष्ट्रीय बजरंग दल गोवा अध्यक्ष। काल जी काश्मीरान जी घटना जाल्या त्या घटनेचो निषेध करपाक आयज आमी सगळे हिंदू हांगा एकत्र येयल्ले आसात। खरें म्हणजे हांव प्रत्येक वेळा अशा प्रकारचो निषेध जेन्ना केलो वयता एखाद्या घटनेचो, क्रूर घटनेचो, त्या वेळाचेर हांव म्हणटा की हिंदू कितके गोंयांत जागे आसा आणि आमकां लक्षात येता की हिंदू अजूनही जागो जायना। आमी म्हणटा खरें की हिंदू जाग रहा है, हिंदू जाग रहा है, पण अजून हिंदू जागो जायना। म्हाका दिसता की वेळ येयल्लो आसा की हिंदू जो आसा गोंयचो हेंच्यांनी जागो जावपाक जाय आसा। बाकीचो देशांतलो हिंदू जागो जाता हें आमकां खबर आसा, पण गोंयचो हिंदू जो आसा वो आपल्या जाती धर्मा हितून बाटलेलो आसा आनी जागो अजून जायना। हिंदू म्हणून एकत्र येवपाक जागो जायना। प्रत्यक्ष रस्त्यार येवपाचें पडटा अशा काही वेळाचेर। ते रस्त्यार येवपाची ताकद जी आसा, ते मनगड जे आसा ते आपणाक तयार करपाक पडटा। तशा प्रकारची तयारी जी आसा ती आपणाक करपाक पडटा आणि तेन्नाच अशा प्रकारचे जे भ्याड जे हल्ले हे औरंगजेबीच्या औलाद जे आसात, हे औरंगजेबची औलाद जी आसा ही सगळी देशभर भरलेली आसा आणि त्याची संख्या जी आसा ती गोंयांत आता वाढत आसा। आमचे गव्हर्नर जे आसा, या गव्हर्नरान सांगिल्ले आसा की औरंगजेबाची औलाद जी आसा ती गोंयांत 8% जाल्ली आसा। याचा विचार करपाक जाय आसा हिंदून। जर हो विचार आमी आयज केलो ना जाल्यार येणारो काळ जो आसा तो आज जे थंय काश्मीराक जे घडटा पळय तेच हांगासा गोंयांत घडपाचें आसा आणि हेका वेळ लागचो ना, कित्याक गोंयचो हिंदू समाज जो आसा हो भळो आसा आणि त्यामुळे आपलो उदारमनाचो आसा। त्यामुळे हे अशे कोण जे येता हांकां सहज तो सांबाळून घेवपाचो प्रयत्न करता। ताका जात धर्म हे सगळे जे आसा हे ते लक्षानच येना आणि आमी ह्या पद्धतीन किंवा ह्या हितून माध्यमातून आमी प्रत्येक वेळा हिंदूंक जागृत करपाचो प्रयत्न करता की ही जी औलाद जी आसा औरंगजेबाची, ही औलाद जी आसा जिहादी औलाद, ही केन्ना आमकां धोको दितले आमकां खबर ना। अनेक वक्त्यांनी सांगले की आयज आमचे सगळे मार्केट आसतले, अनेक गोष्टी आसा ह्यो सगळ्यो गोंयांतल्यो व्यापलेले आसा, जमनी जे आसा ते घेतलेले आसा, फ्लॅट जे आसा ते घेतलेले आसा। म्हाका दुख्ख जाता की आमचे हिंदू समाजातलेच लोक जे आसा हे हिंदू समाजातले ह्या लोकांक प्लॉट्स विकता, जमिनी विकता, फ्लॅट विकता, आमचेच लोक। आणि मागीर हे सगळ्यांचे दुःख हे जे आसा, धोको जो आसा तो स्वतः आमचेर पत्करून घेता आमी। त्यामुळे
ह्या गोष्टीक आमच्या सगळ्या हिंदू समाजाने गोंयच्या लक्षात दवरपाचें आसा. तेच बरोबर म्हाका सरकाराक सांगपाचें आसा की सरकाराक आमी अनेक वेळा ही सूचना दिल्ली आसा, अनेक वेळा तांकां आमी सावध केल्ले आसा की अनेक प्रकारचे रोहिंग्या आसतले, बांगलादेशी आसा, हेंची संख्या जी आसा ती गोंयांत मोठ्या प्रमाणात वाडलेली आसा. तेंचेर योग्य पद्दतीचे आपण कारवाई जी आसा ती सरकारान करपाक जाय. पण आमकां अशें लक्षात येता की सरकार हेचे गांभीर्य घेयना अजूनय. म्हाका एक बरें दिसता की मुख्यमंत्र्यान आपलो वाडदिवस जो आसा तो फुडें धुकल्लो, हे सगळो हल्लो जालो, फाल्यां गोंयांत हल्लो जातलो. हेची शिटकावणी जी आसा ती आमी ऑलरेडी दीत आसा. पण आमकां आमचो सरकार जो आसा ह्या संदर्भात गांभीर्य ना. तांकां फक्त मतदानाचे जे आसा ते राजकारण करपाचें आसा. आणि त्यामुळे ही संख्या जी आसा, जी संख्या म्हणजे रोहिंग्याची आसतली, बांगलादेशी आसतली, ह्या वेगवेगळ्या गोंयच्या ठिकाणांनी ती घुसलेली आसा. आणि ह्याचो धोको जो आसा तो येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात आमकां धोका जो आसा तो गोंयांत आमकां दिसतलो. काश्मीराक वचपाची गरज ना, गोंयांतच हो धोको जो आसा. त्यामुळे हांव सरकाराक परत एकदा विनंती करता की सरकारान ह्या प्रश्नाचेर गांभीर्यान विचार करपाचो. अशा प्रकारच्यो ज्यो घटना घडटा काश्मीराच्यो, अश्यो घटना गोंयांत घडच्यो न्हू म्हणून हेचे प्रयत्न जे आसा ते आतापर्यंत सरकारान करचे अशें म्हाका दिसता. आणि त्याच बरोबर अनेक गोष्ट हांव सरकाराक सांगपाक सोदतां की आयज हिंदूंच्या हातीन शस्त्र आसपाची गरज आसा. प्रत्येक हिंदूच्या घरान शस्त्र, प्रत्येक हिंदूंकडे शस्त्र. आणि हे शस्त्र जर आमकां जाय जाल्यार ती सरकारान आमकां परवानगी दिवची. अशा प्रकारची परवानगी की ज्याने शस्त्र, प्रत्येक हिंदूने एक शस्त्र घेवचे आणि ते दवरचे आपल्या घराकडे. शस्त्र फक्त घराकडे दवरपाक आसना, पण लायसन जर आमकां दिले जाल्यार प्रत्येक हिंदू हे शस्त्र घेवन समजा अशा प्रकारचो भ्याड जर हल्लो जर आमचेर जाता जाल्यार हे सगळे फाल्यां हिंदू जे आसा हे शस्त्र घेवन भायर सरतले. आणि हे जर आमी थरयले जाल्यारच अशा प्रकारचे निषेध फक्त रस्त्यार करून काय उपयोग ना, तर प्रत्येक घरान अशा प्रकारचे युवा जे आसा ते उभे रावपाक पडटले. हे धर्माच्या, मुसलमान धर्म किंवा औरंगजेबाच्या हवल्याच्या विरोधात आमकां बेगिनात बेगीन एकत्र उभे रावपाक पडटले. ही जी आसा ती चेतावणी आसा. आणि त्यामुळे ते सगळे जर केले जाल्यारूच आमचे फुडें गोवा जे आसा हे सुरक्षीत जातले अशें म्हाका दिसता. धन्यवाद. जय श्रीराम. हा गोविंद तोडणकरडे मागता आपले 2 मिनिटां विचार, 2 मिनिटां आपले विचार मांडचे. नमस्कार. हिंदू राष्ट्र स्थापनेची देवता जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी वंदन करता. आज हांगा हिंदू युवा शक्ती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनातर्फे आम्ही सगळे जाण पहलगाम काश्मीर हांगा जो भ्याड हल्लो केलो गेलो आमच्या हिंदूंचेर, तर त्याचा निषेध करच्या करता आम्ही सगळे जाण जमलेले आसा. सगळ्यात पहिली म्हणजे ज्या हिंदूंची थंयसर हत्या जाली तर तांकां हांव मनपूर्वक श्रद्धांजली दिता. बंधूनो, आम्ही एक गोष्ट लक्षात घेवची, प्रत्येक वेळाचेर जेन्ना जेन्ना अशा पद्धतीचे भ्याड हल्ले आमच्या हिंदूंचेर केले वयता तेन्ना आम्ही अशे श्रद्धांजली सभा किंवा निषेध सभा आयोजित करता. आमचो भारत देश हो 100 कोटी हिंदूंचा देश असा. आताच आम्ही पळयले मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल हांगा हिंदूंचेर हल्ले केले गेले, हिंदूंच्या स्त्रियांचेर हल्ले केले गेले, हिंदूंची घरां जी आसा ती उद्ध्वस्त केली गेली. आणि आज परत एकदा हिंदूंचेर हल्ले जाल्लेले आसा. 100 कोटी हिंदूंचो देश म्हणटा. आमच्या देशाचे संविधान आसा, आमच्या देशाचं सरकार आसा. परंतु म्हाका या निषेध सभेच्या माध्यमांतल्यान एक प्रश्न हांगा करपाक जाय. जेन्ना जेन्ना आमी पळयले की आमच्या भारत देशान भारत तेरे तुकडे होंगे किंवा फिलिस्तान जिंदाबाद किंवा पाकिस्तान जिंदाबाद अशा पद्धतीच्यो घोषणा आमच्या भारत देशान दिल्यो वयता, त्या वेळाचेर भारतीय संविधान म्हणा, भारतीय कायदे म्हणा, अजून पर्यंत या लोकांचेर अजून पर्यंत कांयच कारवाई जायना. आणि 100 कोटी हिंदूंच्या टॅक्साच्या माध्यमांतल्यान जो पैसो निर्माण केला वयता या देशान, या पैशाच्या माध्यमांतल्यान या सगळ्या लोकांक आमी पोसता. हे दुर्दैव आसा आमच्या भारत देशाचे. अरे कितें चल्लेलें आसा काश्मीरान. प्रत्येक वेळाचेर जेन्ना जेन्ना आमी पळयलें 1990 सालान कितकेशेच कोटी हिंदूंक काश्मीर सोडून वचचें पडलें. आज पश्चिम बंगालानूय ती स्थिती आसा, उत्तर प्रदेशानूय ती स्थिती आसा, बिहारानूय ती स्थिती आसा, कर्नाटकान केरळानूय ती स्थिती आसा. चल्ला कितें हे सगळे.
आम्ही सगळ्या समस्त हिंदू भावांक सभेच्या माध्यमातून प्रत्येक वेळाचेर हाक मारता की संघटित जाया म्हणून. अरे आम्ही जेन्ना सभे करता लोकांक हाक मारता तेन्ना कितके लोक जमतात. आम्ही सगळेजण आता समजा जाती पातीन पंथ संप्रदायान समजा ह्यो भिंती जर आम्ही आता तुडयल्यो ना आणि एकत्र येयले ना जाल्यार अशा पद्धतीचे हल्ले जे आसा ते चालूच उरतले. म्हणून या सभेच्या माध्यमांतल्यान हांव सगळ्या हिंदू मुलो मारता की हे सगळे भेदभाव सोडा आणि एक हिंदू म्हणून आम्ही सगळे संघटित येवपाक जाय. हो भगवेचो दिसता. या भगव्याच्या सकयल आम्ही हिंदू म्हणून जेन्ना संघटित जातले तेन्नाच हे हल्ले जे आसा ते थांबतले हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेवचे. आणि हे हल्ले करणारे कोण असतात हे सगळ्यांक आमकां खबर आसा. हे इस्लामी आतंकवाद पोषणारे हे सगळे लोक जे आसा जो जिहादी हे जे लोक जे आसा ते मागीर बांगलादेशी आसोनी ते मागीर रोहिंग्या आसोनी ते मागीर पश्चिम बंगालान हिंदूंची घरात जायणारे लोक आसोनी किंवा आमच्या गोमंतकात आमच्या गोव्यान अशा पद्धतीचे व्यवहार करणारे हे लोक आसोनी हेंका सगळ्यांक जर धावडून घालतले जाल्यार आज हिंदूंनी सगळ्यांनी हे कार्य जे आसा ते हातीन घेवप ही काळाची आवश्यकता आसा. म्हणून या सभेच्या माध्यमातून या सगळ्या हिंदूंक उलो मारता की आज तुम्ही आम्ही खंयच्या संप्रदायाचे म्हणून आम्ही विचार करचो न्हू, आम्ही खंयच्या संघटनेचे म्हणून विचार करचो न्हू. आज जे काश्मीरान जे मारले गेले तेका खंयच्या तू बाबा संघटनेचो असलो तू खंयच्या जातीचो असलो असे काय विचारले ना. फक्त केवळ हिंदू ही ओळख पटून झाल्यानंतरच त्यांना मारले गेले. म्हणून सगळ्या हिंदूंनी हे लक्षात घेवचे की आता ही वेळ ही अशी असा की येणारा काळ जो असा तो सगळ्यांक आमच्या करता धोकादायक असा. माझ्या फुड्यान पत्रकार असा हे पत्रकार सुद्धा तितकेच धोक्यान असा. त्यांना सगळ्या भावा आणि बहिणांक हांव हाक मारता की हिंदू म्हणून संघटित जाया. जय भवानी.